मित्रांनो नमस्कार. शासन आपल्याला सांगतंय आपण जर शेतकरी असाल तर आपण आपल्या 7/12 उताऱ्यावर पीक पेरा अपडेट केला पाहिजे. आता पीक पेरा ऑनलाईन झालाय. ई पीक पाहणी ॲप्लिकेशन घेऊन आपण शेतामध्ये जाऊन स्पॉटवर जाऊन आपण सर्व माहिती भरून आपला पीक पेरा म्हणजे शेतामध्ये काय पेरलंय, त्याला पाणी कशाने देतात वगैरे गोष्टी आपण अपडेट करू शकता. तर हे आपल्याला आपले पीक विमा येण्यासाठी किंवा नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक पेरा कामी येईल. पण याच्यापर्यंत तुम्हाला सांगतो, कायदेशीर गोष्ट सेव्ह करून घ्या, पुढे कुठे सापडणार नाही. जर आपण दरवर्षी आपला पीक पेरा अपडेट केला तर हे कोर्टामध्ये कधी कोणतं वाद निर्माण झाल्यास आपल्या ताब्याचा सुद्धा पुरावा मानता येईल. कारण की इथून पुढं काय झालेलं आहे, बऱ्याच वर्षापासून शेतामध्ये जाऊन स्पॉटवर फोटो काढून लोकेशन सिलेक्ट करून आपल्याला पीक पेरा अपडेट करावा लागत आहे. तेव्हा आपण कोर्टामध्ये हे प्रूव्ह करू शकता की आम्ही शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचा पीक पेरा अपडेट केलाय, शेती आम्हीच वाहतो, ताबा आमचा आहे. त्यामुळे ई पीक पाहणी करून घ्या आणि कोर्टामधील भविष्यकालीन अडचणी तुमच्या कमी करा, तुमचा ताबा पक्का करा. धन्यवाद.